स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर बघा कसं असतं ना की आपल्या जीवनात अगदी म्हणजे आपण मोजू शकत नाही अशा वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात। कामाच्या ठिकाणी अडचणी असतात, घरातल्या ठिकाणी अडचणी असतात, नातेसंबंधातल्या गोष्टींमध्ये अडचणी असतात, कधी कधी स्ट्रेस असतो, कधी कोणाची सवय असते, कधी कोणाला कुठलं व्यसन असतं, कधी म्हणजे भरपूर गोष्टी नोकरी संबंधित बिझनेस संबंधित अशा खूप गोष्टी असतात। म्हणजे ज्याला आपण अगदी मोजू शकत नाही अशा आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात। आणि त्या अडचणींपासून आपल्याला जर का मुक्तता हवी असेल तर सर्वात मोठं जे आपल्याला कार्य करायचं आहे ते कार्य म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंकडे साकडं घालायचं आहे। साकडं कसं घालतात तर आपल्या गुरूंना आपली जी काही अडचण आहे ती कडकडीने त्यांना अगदी आतुरतेच्या भावनेने सांगायची आहे, पण सांगताना तुमचा स्वतःचा स्वार्थ नसावा हे महत्त्वाचं आहे। तर बघा कसं असतं, जेव्हा आपण कधीही स्वामींच्याकडे कोणतीही गोष्ट सांगतो तेव्हा स्वार्थ जेव्हा आपण आपला बघतो तेव्हा स्वामी कधीच आपली इच्छा पूर्ण करत नाही। पण जेव्हा ती इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा आपण म्हणतो काय स्वामी मी इतकी तुम्हाला विनंती केली तरी तुम्ही माझी ती इच्छा पूर्ण केली नाही। पण काही गोष्टींमध्ये स्वामी सुद्धा म्हणतात की तूही कष्ट कर, तूही ती गोष्ट कर, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त करत राहा, मी तुझ्या बरोबर आहे। पूर्ण सगळं स्पून फीडिंग सारखं हातात घ्यायला बसू नको। म्हणजे स्वामी स्वतः सांगतात की तुम्ही स्वतः काबिल व्हा, तुम्ही स्वतः असे तयार व्हा की तुम्हाला कोणतीही गोष्ट अगदी हातात मिळणार नाही असे तुम्ही तयार व्हा। कारण मी कुठे वाईट आहे, कुठे चुकीचं आहे, कुठल्या मार्गावर जायचंय हे सगळं मी सांगेल, पण तुम्ही तो स्टेप घ्यायचा, तुम्ही कार्य करा। यासाठी माझ्या डोक्यात फक्त एक गोष्ट असते, ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण। सगळ्यात महत्त्वाचं, जिथे कुठे जाणार असाल, कोणती गोष्ट करणार असाल ती करताना फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण जर का तुम्ही केलं तर ते सर्वात मोठं म्हणजे सगळ्यात मोठी सेवा अशी म्हटली जाते। कारण कोणतीही सेवा म्हणजे कुठलेही मंत्र स्तोत्र हवन होम काहीही नाही, पण फक्त नामस्मरण तुम्ही केलं ना तर नामस्मरणातच एवढी ताकद आहे की स्वामी स्वतः तुम्हाला मदत करायला येतात। बरं, त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी आहे ते म्हणजे स्वामींचं तारक मंत्र। तारक मंत्र इतका प्रभावी आहे की तुम्हाला त्या तारक मंत्राच्या एक छोट्याशा सेवेने तुमच्या आयुष्यातली कितीही अडचण असू दे ती अडचण दूर होतेच। आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगते, साधी सोपी गोष्ट आहे। कोणतीही गोष्ट करताना कुठल्याही गोष्टीची आधी सवय लावावी लागते। आपण देवपूजा करतो, देवपूजे रोज करायची सवय लावायची असते। नामस्मरण करायचंय, नामस्मरण करायची सवय लावायची असते। रोज आपण पाठ वाचतोय, पाठ वाचायची आपल्याला सवय लावायची असते। म्हणजे कोणतंही आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर त्याची सवय लागणं आधी महत्त्वाचं आहे। कारण समजा आपण एक्सरसाइज करो, काही करो, म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे फक्त आधी सवय लागली पाहिजे। आणि सवय जर का लागली तर ती सवय तुमची कायमस्वरूपी राहते। आता यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते, तुम्ही रोज अगदी रोज 20 दिवस नाही, 5 दिवस नाही, 21 दिवस नाही, 108 दिवस नाही, कायम रोज तुमच्या देवाऱ्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ महाराजांचा बीज मंत्र, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेवढ्या वेळ म्हणजे तुम्ही एकदा चालू केलं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जोपर्यंत तुमचा अंतरात्मा तुम्हाला म्हणायला लावतो आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचा जप करायचा आहे। मग तिथे 5 मिनिटं असू दे, 15 मिनिटं असू दे किंवा तासभर असू दे, ह्याचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याचबरोबर तारक मंत्र 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, तुमची इच्छा, तुम्हाला किती वेळा म्हणायचंय तुम्ही ते म्हणा। पण हे करताना तुम्हाला तुमच्या समोर एक छोट्या पेल्या म्हणजे एका पेल्यात ग्लासमध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला हे मंत्र म्हणताना तुमचा हात त्यावर ठेवायचा आहे आणि ते जे पाणी आहे ते पाणी तुम्ही रोज ग्रहण करायचं आहे। ही सेवा जर का तुमच्यासाठी तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही करा। ज्या व्यक्तीला स्वतःहून कोणती गोष्ट हवी आहे तर ती तुम्ही करा। मग मुलासाठी तुम्ही करायची, नवऱ्यासाठी तुम्ही करायची तसं चालणार नाही।
तुम्ही स्वतः करा. आता तुम्ही म्हणाल आमच्या नवऱ्यांना वेळच मिळत नाही, मुलांना वेळच मिळत नाही किंवा त्यांच्याकडनं होऊच शकत नाही. तर कोणती अनुभव सिद्ध गोष्ट असेल ना, ती स्वतः जेवढी केल्यावर त्याचा 100% रिझल्ट असतो ना, तो दुसऱ्याने दिल्याचा रिझल्ट होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, जर तुमची काही इच्छा असेल, तुमची काही अपेक्षा असेल, तुमच्या काही गोष्टी असतील, तर तुम्ही स्वतः बसा, स्वतः त्या गोष्टी करा, तुम्हाला रिझल्ट दिसतील. पण स्टील ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल जो कोणी व्यक्ती आता समजा घरातली स्त्री आहे ती करते, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते पाणी ठेवायचं आहे. मग तुम्ही तांब्या भरून ठेवा आणि ते पूर्ण घराला सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सगळ्यांना ते पाणी प्यायला द्या. म्हणजे सगळ्यात पहिले दिवसाची सुरुवात या पाण्याने झाली पाहिजे, किंवा आंघोळ झाली किंवा सगळ्यात म्हणजे ते पाणी फेकल्या गेलं नाही पाहिजे. तुम्ही अगदी एवढंच द्या त्यांना, सगळ्यांना घोटघोटभरच द्या, पण ते पाणी त्यांच्या सगळ्यांच्या मुखात गेलं पाहिजे. अशा हिशोबाने तुम्हाला ती गोष्ट करायची आहे. आणि ही 5 दिवस करा, 7 दिवस करा, 8 दिवस करा, रोज करा. मी तर म्हणेल रोज करा. तुम्हाला ह्याचे रिझल्ट स्वतःहून बघायला मिळतील आणि तुम्ही स्वतः अनुभवाल. आणि तारक मंत्रात इतकी शक्ती आहे की तुमच्या मागची जी काही पीडा असते, जसं स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी, त्या गोष्टी अशक्य गोष्टी शक्य होतात आणि त्यातनं तुम्ही बाहेर निघतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात राहू द्या आणि नक्की करून बघा, तुम्हाला स्वतः ह्या गोष्टी जाणवतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. परत भेटूया. तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.